आज आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी। ऋतुजा कुलकर्णी हिचा जन्म 30 एप्रिल 1997 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला। लहानपणापासूनच तिला अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती। तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतील स्थानिक शाळेत पूर्ण केले तसेच पुढील शिक्षणही मुंबईमधूनच पूर्ण केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋतुजाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला। ऋतुजा कुलकर्णी ही एक सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते। आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। तिच्या अभिनयातील साधेपणा आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करतात। ऋतुजाने लक्ष्मीचे पाऊल या मालिकेत उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली। या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली। अभिनयासोबतच ऋतुजाला फॅशन, प्रवास आणि फोटोशूटचीही विशेष आवड आहे। सोशल मीडियावर देखील तिचे हजारो चाहते आहेत। तिच्या साध्या आणि मनमिळावू स्वभावामुळे ती अनेकांच्या आवडीची अभिनेत्री बनली आहे। आगामी काळातही ऋतुजा कुलकर्णी अनेक नवीन मालिका आणि प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे। तर मित्रांनो, ही होती घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील अवंतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी। तुम्हाला ऋतुजाचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच अशाच मराठी कलाकारांच्या ख्या जीवनकहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आज आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी। ऋतुजा कुलकर्णी हिचा जन्म 30 एप्रिल 1997 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला। लहानपणापासूनच तिला अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती। तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतील स्थानिक शाळेत पूर्ण केले तसेच पुढील शिक्षणही मुंबईमधूनच पूर्ण केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋतुजाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला। ऋतुजा कुलकर्णी ही एक सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते। आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। तिच्या अभिनयातील साधेपणा आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करतात। ऋतुजाने लक्ष्मीचे पाऊल या मालिकेत उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली। या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली। अभिनयासोबतच ऋतुजाला फॅशन, प्रवास आणि फोटोशूटचीही विशेष आवड आहे। सोशल मीडियावर देखील तिचे हजारो चाहते आहेत। तिच्या साध्या आणि मनमिळावू स्वभावामुळे ती अनेकांच्या आवडीची अभिनेत्री बनली आहे। आगामी काळातही ऋतुजा कुलकर्णी अनेक नवीन मालिका आणि प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे। तर मित्रांनो, ही होती घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील अवंतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी। तुम्हाला ऋतुजाचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच अशाच मराठी कलाकारांच्या ख्या जीवनकहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आज आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी। ऋतुजा कुलकर्णी हिचा जन्म 30 एप्रिल 1997 रोजी मुंबई,
महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतील स्थानिक शाळेत पूर्ण केले तसेच पुढील शिक्षणही मुंबईमधूनच पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋतुजाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. ऋतुजा कुलकर्णी ही एक सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयातील साधेपणा आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करतात. ऋतुजाने लक्ष्मीचे पाऊल या मालिकेत उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. अभिनयासोबतच ऋतुजाला फॅशन, प्रवास आणि फोटोशूटचीही विशेष आवड आहे. सोशल मीडियावर देखील तिचे हजारो चाहते आहेत. तिच्या साध्या आणि मनमिळावू स्वभावामुळे ती अनेकांच्या आवडीची अभिनेत्री बनली आहे. आगामी काळातही ऋतुजा कुलकर्णी अनेक नवीन मालिका आणि प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. तर मित्रांनो, ही होती घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील अवंतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी. तुम्हाला ऋतुजाचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच मराठी कलाकारांच्या ख्या जीवनकहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी. ऋतुजा कुलकर्णी हिचा जन्म 30 एप्रिल 1997 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतील स्थानिक शाळेत पूर्ण केले तसेच पुढील शिक्षणही मुंबईमधूनच पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋतुजाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. ऋतुजा कुलकर्णी ही एक सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयातील साधेपणा आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करतात. ऋतुजाने लक्ष्मीचे पाऊल या मालिकेत उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेत अवंतिकाची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. अभिनयासोबतच ऋतुजाला फॅशन, प्रवास आणि फोटोशूटचीही विशेष आवड आहे. सोशल मीडियावर देखील तिचे हजारो चाहते आहेत. तिच्या साध्या आणि मनमिळावू स्वभावामुळे ती अनेकांच्या आवडीची अभिनेत्री बनली आहे. आगामी काळातही ऋतुजा कुलकर्णी अनेक नवीन मालिका आणि प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. तर मित्रांनो, ही होती घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील अवंतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिची खरी जीवनकहाणी. तुम्हाला ऋतुजाचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच मराठी कलाकारांच्या ख्या जीवनकहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.